बघा विद्यार्थ्यांनो, आठवड्या मागील पुढचा जो आपला धडा आहे तो आहे चौथा, मालिका पूर्ण करा. बघा मालिका पूर्ण करा किंवा याला आपण इंग्लिशमध्ये सिरीज कंप्लीशन म्हणत असतो. याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला 3 आकृत्या दिल्या असतात. तुम्हाला या 3 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो बघायचा आणि त्याच्यावरून पुढची चौथी आकृती शोधायची असते. आता याच्यात एक ट्रिक सांगतो. बऱ्याच वेळेस काय असतं, तुमची फर्स्ट फिगर आणि थर्ड फिगर जर एकमेकांच्या अपोजिट मध्ये असेल किंवा त्यांच्यामध्ये काही रिलेशन असेल तर सेम फिगर तुम्हाला काय करायचे, थर्ड आणि फोर्थ मध्ये तुम्हाला ते रिलेशन लावायचे. तेच नसेल तर काय करायचं, यांच्यामध्ये काही क्रम आहे, तो क्रम काही बदलतोय का तो बघायचा. आकृत्या वाढतायत कमी होत आहेत का ते बघायचं आणि रिलॅक्स व्यवस्थित विचार करून आणि मगच या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे. मग आता बघा आपल्याकडे हा समजा पहिला प्रश्न आहे. काय दिसतंय याच्यामध्ये, तर याच्यामध्ये एक एक चिन्ह कमी होतंय. बघा बाहेर प्लसचं चिन्ह आहे आणि मध्ये एक रेष ऍड होते. बघा हे प्लसचं एक चिन्ह इथलं गायब झालं आणि इथे काय झालं, या बाजूला एक रेष वाढलेली आहे. त्यानंतर बघा आता इथे काय झालंय, या ठिकाणी ही रेष इथली कमी झालेली आहे, प्लस चिन्ह गायब झालंय आणि इथे रेष वाढलेली. मग आता तिसऱ्या आकृतीत काय होणार आहे, हे जे चिन्ह येईल हे गायब होणार आणि मध्ये रेष येणार आहे आणि या ठिकाणी काय असणार आहे, हे प्लस ऍज इट इज राहणार. पण इथे अशा पद्धतीच्या 3 रेषा तुमच्या आकृतीत दिसायला पाहिजे. मग अशी कुठे दिसते तुम्हाला फिगर, तर बघा अशी फिगर तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसते, म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी सी असणार आहे. पुढची फिगर बघा, इथे 5 गोल होते, तिथे 4 त्रिकोण झाले, 5 4 3. आता 2 बघायचे, पण या सगळ्यांमध्ये 2 आहे, पण आकृतीमध्ये असणारे जे काही आकृती आहेत त्या यांच्यापेक्षा वेगळ्या पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणी आकृती वेगळी आहे. मग आपले हे येतील का, तर नाही येणार. या ठिकाणी ऑप्शन डी हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा पुढची फिगर बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3. बघा यांना तुम्हाला सांगितलं आकृती आल्या अशा, आपल्याला लक्षात येत नसेल तर त्यांना नंबर द्यायला शिका. आपण यांना जर नंबर दिला तर काय होतं, आपल्याला आपले उत्तर चुकण्याचे चान्सेस कमी होतात. कसे बघा, याला नंबर दिला 1 2 3, तर यालाही तोच नंबर द्यायचा. काय आहे 1 2 3 1 2 3. यांचं काय झालंय, एक एक आकृती उलट्या क्रमाने पुढे पुढे सरकते आहे, घड्याळाच्या क्रमाने पुढे पुढे जाते. बघा म्हणजे आता प्लस इथे यायला पाहिजे. मग असा प्लस इथे असणारी आकृती फक्त ऑप्शन ए मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन ए असणार. पुढची फिगर बघा, या ठिकाणी सर्कल आहे. इथे काय होतंय, बाहेरची एक रेष कमी होते, मध्ये सर्कल वाढत चाललेले आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने यातील काय करायचे आहे, सर्कल कमी करायचे. बघा आधी इथला कट झाला, आता इथली कट झाल्यानंतर काय होते, या फिगर मध्ये कुठली कट झाली आहे, तर इकडची कट झालेली आहे, बरोबर. म्हणजे आता या ठिकाणची इथली आकृती कट झाली पाहिजे आणि मध्ये एक सर्कल आला पाहिजे. मग असं कुठे दिसतंय तुम्हाला, 1 2 म्हणजे 3 4 पाहिजे आपल्याला, बरोबर. 4 सर्कल 1 2 3 4 आणि एक रेष 1 2 3 4 आणि एक रेष. ऑप्शन डी हे असणार तुमचं करेक्ट उत्तर. पुढे बघा, आता तुम्हाला जशा पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीने तुम्हाला या स्वाध्यायांमधले प्रश्न जे आहेत ते सोडवून बघायचे आहे. या ठिकाणी पुन्हा तुमच्या आकृत्यांमध्ये सारखे सिमिलर आले आहे. फिगर मधले चिन्ह बघा, या ठिकाणी प्लसचं चिन्ह सेम आहे. मग काय, या ठिकाणी सुद्धा आता मल्टिप्लायचं चिन्ह मधोमध सेम येणार, बरोबर. त्यानंतर इथे सर्कल दिसतोय, ट्रायंगल दिसतोय, पण यांची पोझिशन चेंज होते. बघा इथे सर्कल होता, तो सर्कल इथे खाली आलेला आहे. इथे ट्रायंगल होता, तो इथे खाली आलेला आहे. इथे हा होता, तो वरती गेलेला आहे आणि हा सर्कल वरती गेलेला आहे. मग यांच्यामध्ये पण तुम्ही क्रॉस मध्ये चेंज करू शकता. मग त्या आकृत्या कशा चेंज झाल्या आहे ते एकदा बघा. बघा या डायरेक्शन मध्ये जर आपण चेंज झालेल्या आकृत्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल ह्या अपोजिट डायरेक्शन मध्ये चेंज होतात, बरोबर. मग आता बघा आपल्याला काय करायचंय, अशी कुठे आहे आकृती ती बघून घ्यायची. कुठे आहे, 3 नंबर मध्ये आहे. बघा बरं आहे का 3 नंबर मध्ये, बघा मधोमध खुली आहे. बरं आता बघा ही आकृती उलटी होती, मग ही उलटी जाईल इथे. आपल्याला आकृती बघायची, ही जिथे आहे हिची पोझिशन बघा, इथे होती ती उलट्या साईडला आली होती इथे. मग ही इथे तर इकडे खाली यायला पाहिजे की नाही, म्हणजे इथे नाहीये, ही आकृती येणार नाही. मग आपल्याला खुली असलेली कुठली आहे, तर ऑप्शन नंबर सी आहे, म्हणून आपल्याला उत्तर काय येईल, ऑप्शन सी येणार. पुढचा प्रश्न बघा, इथे या रेषा आहे, खाली आलंय, इकडे आलंय, आता कुठे यायला पाहिजे, वरती यायला पाहिजे आणि 3 डॉट यायला पाहिजे. कुठे आहे
बघा इकडे होत्या आडव्या झाल्या उभ्या झाल्या, आता परत आडव्या पाहिजे, ऑप्शन बी मध्ये आहे. जास्त आकृती आल्या तर कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं, सिरीज मध्ये त्यांचे नंबर्स बघायचे म्हणजे तुम्हाला उत्तर कळतं. मग आता या ठिकाणी बघा इथे 1 2 3 असे आपण नंबर दिले यांना या फिगरला. तर काय दिसतंय ते बघा, इथे काय झालं, एक रेष होती, इथे ती रेष आली आहे आणि हा स्क्वेअर जो होता सर्कल, याला सॉरी स्क्वेअर किंवा रेक्टँगल म्हणूया, त्याच्या पुढे एक बाणाचं चिन्ह जोडलेलं आहे. पुढच्या आकृतीत काय झालं, याच्याच मध्ये आकृती उलटी झाली पण त्याच्यामध्ये आणखी एक ट्रायंगल ऍड केला. मग आपल्याला काय बघायचंय, अशी आकृती कुठे आहे, बस सर्कल मध्ये काय झालं, इथे एक रेषा ऍड झाली, इथे दोन ऍड झाल्या, आता तीन रेषा ऍड पाहिजे आपल्याला, बरोबर. आणि यांचा क्रम जो आहे तो वरती आला पाहिजे, म्हणजे ती आता अशी येणार, याला तीन रेषा ऍड होतील, याला सर्कल येणार आणि ही पुढची आकृती जी आहे ती अशी येणार. याच्यामध्ये काय असले पाहिजे, ट्रायंगल्स असले पाहिजे, म्हणजे त्रिकोण असले पाहिजे, बरोबर. मग अशी जी आकृती आहे त्रिकोणाच्या पुढे त्रिकोण असणारी आकृती कुठे आहे ती बघा, बरोबर. डबल त्रिकोण पाहिजे आहे का, कुठे आहे अशी, त्रिकोणामध्ये त्रिकोण पाहिजे. ऑप्शन डी मध्ये आहे का, ऑप्शन डी बघा, ऑप्शन डी मध्ये ती आहे, बरोबर. ही असं नाही, सॉरी इथलं काय होतं, हा त्रिकोण मध्ये आहे ना, तो आपण मध्ये घेतलेला आहे, ऑप्शन डी त्याचं उत्तर. ठीक आहे, पुढे बघा. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ही फिगर कम्प्लिशन किंवा सिरीज कम्प्लिशनची फिगर जे आहे त्या सोडवायच्या आहे. यानंतर जर आपण पुढचा धडा बघणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर बघा पुढे काय आहे, या आकृती आहे, इथे काय आहे, बाणाचं तोंड दिलेलं आहे. हे बाणाचं तोंड बघा काय दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी बाणाचं तोंड दिलेलं आहे, ते अशा प्रकारे ते झेड पूर्ण करतोय. ही तिसरी आकृती बघा, बरोबर एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहे, बाणाचं तोंड इकडे आलेलं आहे. मग आपल्याला निरीक्षण काय करायचं आहे की या आकृतीमध्ये हा जो काही बाणाचा यन आहे, हा यन उलटा झाला पाहिजे. मग असा यन उलटा कसा होईल, तर ऑप्शन बी मध्ये बघा, या ठिकाणी बरोबर बाणाचं तोंड वरती आलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन बी, जे की तुम्हाला आकृतीमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर ती पुढची फिगर बघा, काय दिसतंय यामध्ये, इथे वन एरो होता, तो वन एरो इथे आहे, तिथे आहे, बरोबर. त्याचं चिन्ह इथे चेंज झालेलं नाही. सेकंड एरो असा आहे, इथे सेकंड एरो असंच आहे, थर्ड एरो इथे असा आहे, थर्ड असा घ्या आणि फोर्थ असा घ्या. झालं, असं उत्तर कुठे आहे ते फक्त तुम्हाला बघायचं आणि पर्यायामध्ये ते तुम्हाला द्यायचं आहे, जे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये इथे बघायला भेटेल. अशा प्रकारे या चॅप्टर मध्ये तुम्हाला फिगर कम्प्लिशन म्हणजे जी काही सॉरी सिरीज जी आहे ती सिरीज पूर्ण करायची आहे. बघा पुढचा 5 नंबरचा चॅप्टर जो आहे तो काय आहे, तर तो आहे समसंबंध. समसंबंध म्हणजे काय, तर तुम्हाला दिलेल्या आकृती आहे बघा. आता आपल्याला पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे समसंबंध. समसंबंधामध्ये काय आहे, आपल्याला जसं आपण म्हणतो की नाही, याचा संबंध माझ्याशी काय किंवा त्याचा संबंध त्याच्याशी काय, हा संबंध ज्यावेळेस तुम्ही दाखवतात यामध्ये काय असतं, काहीतरी रिलेशनशिप पहिल्याचा दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी आपण दाखवत असतो. सेम तुम्हाला आकृत्यांमध्ये पण करायचं आहे. काय करायचंय बाळांनो, तर बघा तुम्हाला संबंध दाखवणाऱ्या आकृत्या आधी दिलेल्या असतात. संबंध दाखवणाऱ्या आकृत्या म्हणजे कसं, तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल एक फिगर आहे, दुसरी फिगर आहे, त्यानंतर इथे तिसरी फिगर दिली आहे आणि चौथ्या फिगर क्वेश्चन मार्क दिलं. तर तुम्हाला निरीक्षण काय करायचंय, या दोघांमध्ये काय संबंध आहे, हाच सेम संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीत दाखवायचा आहे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये समजा हा याचा काका आहे, तर इथे पण काकाच बघायचा, आपलं दुसरं काही विचार करायचा नाही. म्हणजे कसं, तर बघा आता आपण आकृत्याकडून व्यवस्थित समजून घेऊया. बघा या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या एक लक्षात येईल, या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला पहिल्या दोन आकृत्यांमध्ये काहीतरी लॉजिक, काहीतरी संबंध दाखवलेला आहे. कसं, तर बघा इथे तुम्हाला प्रश्न दिसत असेल, हा जो पहिला प्रश्न आहे याच्यात बघा काय दिसतंय, या प्रश्नामध्ये ही अर्धी आकृती ती पूर्ण केली आणि तिचा अर्धा भाग रंगवलेला आहे. मग या आकृतीला काय करायचं, ही आकृती आणखी काय उभी होती तिला आडवी केलेली आहे, व्हर्टिकलची हॉरिझॉन्टल केली आहे, त्या हॉरिझॉन्टलची व्हर्टिकल केली आहे, ते आधी बघून घ्यायचं. मग या आकृत्यांमध्ये इथे जर बघितलं तर ही आकृती जर आडवी केली तर ही अशी दिसणार आहे, बरोबर. आणि तिचा अर्धा भाग पूर्ण करायचा आहे, जे की तुम्हाला ऑप्शन बी मध्ये इथे बघायला भेटेल. त्यानंतर पुढे बघा यामध्ये सर्कल आहे, सर्कलच्या या बाजूला आहे तर इकडे विरुद्ध केलेला आहे.
सेम तुम्हाला काय करायचं बाळांनो, या ठिकाणी ही जी आकृती आहे ही एकमेकांच्या अपोजिट घेतली तर ही कशी दिसू शकते, तर ऑप्शन डी मध्ये सारखी दिसू शकते, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन डी असणार आहे. पुढे बघा, या ठिकाणी पुढची फिगर काय, या अशा आकृती आल्या नंबर द्यायला विसरायचं नाही, म्हणजे नाही का, तर आपल्याला नंबर दिल्यामुळे आपली क्रिया ही एकदम स्पष्ट असते की आपल्याला काय घ्यायचंय, कोणता क्रम घ्यायचा आहे. तीन आकृती आहेत, तीन क्रम दिसत आहे. पहिला क्रम आहे ट्रायंगल, बाहेर ट्रायंगल आला, इथली पुढची आकृती घेताना वरची आकृती घ्यायची स्क्वेअर. त्यानंतर सेकंड नंबरला स्क्वेअर होता, इथे काय सर्कल आहे म्हणजे मध्ये सर्कलच आला पाहिजे. त्यानंतर इथे सर्कल होता, तो सर्कल त्यांनी मध्ये घेतला आहे, इथे खाली ट्रायंगल आहे म्हणजे आपली आकृती तयार झाली आहे. बघा कोणत्या पर्यायाचं उत्तर आहे, ऑप्शन बी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन बी असणार. पुढची आकृती बघा, हे काय केलंय, अँटी क्लॉकवाईज फिरवलेलं आहे, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने फिरवलेले आहे. आकृती जर आपण ही अशा पद्धतीने फिरवली तर काय होईल, ही अशा पद्धतीने फिरवली तर बाण खालच्या बाजूला असेल, ऑप्शन ए सारखं उत्तर तुम्हाला मिळेल. पुढे बघा, अर्धी आकृती पूर्ण केली, ही अर्धी आकृती पूर्ण केली, ऑप्शन ए उत्तर मिळणार. पुढे इथे काय आहे, हे बॉक्स आहे, त्याचे 4 फुले आलेले आहे, इथे 3 आहे म्हणजे 3 फुले असणारी आकृती ऑप्शन बी मध्ये आहे. इथे काय दिसते, सर्कल आहे, इथे एक आकृती आली आहे, त्याच फिगर मध्ये एक आकृती आली आहे. इथे ट्रायंगल आहे, ट्रायंगल मध्ये असणारी फिगर कुठली, बाहेर स्क्वेअर होता, आतमध्ये स्क्वेअर आला, इथे ट्रायंगलच्या बाहेर सर्कल होता म्हणजे ट्रायंगल मध्ये सर्कल पाहिजे, ऑप्शन सी मध्ये आहे. या ठिकाणी बघा, ही जशी आकृती ही तिच्या अपोजिट आहे, बरोबर, कानाच्या रेषा सोडून द्या. इथे आहे हे सर्कल बघा, इथे सर्कल खाली डार्क झालं आहे, ट्रायंगल वरती स्पष्ट झालं आहे. इथे मिरर इमेज घेतली असं म्हणायला काय हरकत नाही. मग इथे मिरर इमेज घेतली म्हणजे काय, इथे सारखी आकृती शोधायची, कुठे मिरर इमेज, बघा ऑप्शन बी मध्ये, हां ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर असेल. पुढचा फिगर बघा, काय दिसतंय, मी तुम्हाला सांगितलं जास्त फिगर आल्या की आपलं चुकू नये म्हणून आपण काय करायचं, नंबर देऊन घ्यायचा. नंबर दिला, सर्कल 1 नंबरला, या ठिकाणी बघा सर्कल 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, बरोबर. सर्कल 1 नंबर म्हणजे ही सेकंड फिगर आली आहे आणि इथे थर्ड आली आहे. इथे ट्रायंगल बाहेर आहे, तो ट्रायंगल बाहेरच राहणार. सर्कल जो आहे तो स्क्वेअर मध्ये असणार, सर्कल त्याच्यामध्ये असणार. मग असं कुठे आहे, ट्रायंगल स्क्वेअर सर्कल ऑप्शन बी मध्ये आहे, बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, या प्रत्येक फिगर मध्ये असणारा जो समसंबंध आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला असं सांगितलं आहे ती सोडवण्याची जी ट्रिक मी तुम्हाला आता हे काही प्रश्नांमध्ये सांगितली, ती ट्रिक तुम्हाला तुमच्या परीक्षेतील प्रश्न सोडवताना वापरायची आहे. आता पुढे बघा, इथे बघा, इथे ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा अर्धा भाग घेतलेला आहे, तो अर्धा भाग उघडलेला आहे. इथे ही आकृती काय करायची, तुम्हाला सेम उलटी घ्यायची फिरवून, आणि हा जो काय आहे हा कुठे घेणार आहात तुम्ही, आता राईट साईडला घेणार आहात, म्हणून तुमचं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. इथे बघा, याचं हे मिरर इमेज आहे, याची मिरर इमेज येते ऑप्शन ए मध्ये येईल. त्यानंतर बघा, इथे सर्कलमध्ये ट्रायंगल आणि रेक्टँगल आहे, सेम रेक्टँगल बाहेर घेतला आहे, ट्रायंगल मध्ये घेतला आहे, सर्कल मध्ये घेतलेला आहे, बरोबर. मग इथे स्क्वेअर आहे, स्क्वेअर बाहेर घ्या, स्क्वेअर मध्ये काय घ्यायचं आहे, इथे ट्रायंगल घेतला आहे तसं इथे स्क्वेअर घ्या, स्क्वेअर सर्कल मध्ये ट्रायंगल आणि मग स्क्वेअर. कुठे आहे ऑप्शन, सर्कल आहे, सर्कल मध्ये सर्कल होता, सर्कल मध्ये घेतला, बाहेरची फिगर आतमध्ये घेतली, ट्रायंगल मधून आला पाहिजे, ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. याच्यामध्ये काय दिसतंय, याची ही मिरर इमेज आहे, याची मिरर इमेज कुठे येईल रे, याची मिरर इमेज घेतली तर ऑप्शन सी मध्ये, बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, जे काही चॅप्टर आहे सांगितल्याप्रमाणे जसं तुम्हाला सांगितलं आहे याच पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. आय होप जे काही 4th आणि 6th नंबरचे चॅप्टर आहे ते सर्वांना व्यवस्थित समजलं असेल. आता आपण याच्या पुढचं चॅप्टर बघणार आहोत, ते म्हणजे चॅप्टर नंबर 6.